आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 58 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं ब्रदर्स ग्रुप या संघासमोर. परंतु यानंतर जर आपण पाहिलं तर ईसा स्ट्रायकर या संघासमोर काहीतरी वेगळी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल श्रेयस पाटीलच्या माध्यमातून. श्रेयस पाटील अगदीच दमदार बॅटर आहे. त्याच्या बॅटमधनं निघालेला प्रत्येक बॉल अगदी गगनाला गवसणी घालत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. सुरुवात अप्रतिम राहिले श्रेयस पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा देखील येतो. येस इट्स फाईट. डबा मोठा फटके आल्याच्या नंतर निर्माण केलं तो म्हणजे श्रेयस पाटीलने अमनवरती. त्यामुळेच दिशा थोडीशी भरकटली जाते. वेगाने प्रत्युत्तर द्यायचे परंतु लाईन लेन दिशा ही पकडावी लागेलच. यावेळेस अगदीच खोलवर प्रतीचा बॉल ओव्हरपिच बॉलला अगदी हलक्या हाताने पुश केले. एकही धाव घेतली जाणार नाही. अगदी संत गतीचं क्रिकेट शांततेचं वातावरण आणि दुपारच्या सत्रामधील मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जवळजवळ मॅच क्रमांक 5 लीग फॉर्मॅटमधील अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत. यावेळेस फ्रंट फुटला येऊन अगदीच फुटवर्कचा चांगला वापर केला जातोय परंतु त्यावरती मिळते ती म्हणजे सिंगल. टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 9 या आकड्यावरती. एक एक धाव जोडण्याचा प्रयत्न आहे. अगदीच थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं तशी अगदीच एक एक धावसंख्येने टीमचं खातं हे पुढे सरकलं जातं. तीच धावसंख्या जोडण्याच्या प्रयत्नात आता मात्र हा मोठा फटका. संधी जशी मिळेल अगदीच चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती प्रहार करणं. अगदी श्रेयस पाटील ज्याच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. 4 धावा. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल लास्ट बॉल इन दी ओव्हर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमच्या बॉलवरती काय फटका येईल. गोलंदाज कशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करेल कशा पद्धतीने स्वतःला प्रूफ करेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. जर तू मला चौकार लगावू शकतो तर डेफिनेटली माझ्याकडे देखील असे शस्त्र आहे त्या शस्त्राचा वापर करून मी देखील तुला मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो असं तोडीस तोड उत्तर देत असताना श्रेयस पाटीलची दांडी गुल केली आणि विकेट आल्या आणि परतावं लागते ते म्हणजे श्रेयस पाटीलला. टीम PR डॉमिनेटरच्या संघाला मी ते पहिला धक्का श्रेयस पाटीलच्या माध्यमातून. बॅट्समन बॅक टू द डगआउट. श्रेयस पाटील परतल्यानंतर न्यू बॅटर एंटर झाले तो म्हणजे सागर घोरपडे. यंग टॅलेंटेड खेळाडू. अगदी कमी वयात एक चांगला परफॉर्मर ची भूमिका तो बजावत असताना टीम सिद्धिविनायक या संघामधून देखील परंतु सिद्धिविनायक मित्रमंडळाचं हे आयोजन आहे BKPL ची स्पर्धा आहे आणि BKPL च्या या स्पर्धेमध्ये अगदीच अनेक यंग टॅलेंटेड खेळाडूंना अगदी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत असते. आणि आज जर आपण पाहिले तर जवळजवळ अमन शेखने जवळजवळ अनेक कॅचेस पकडलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता जर आपण पाहिले तर चालू सामन्याचा उल्लेख आपण करणार आहोत ज्या ठिकाणी SR स्ट्रायकर विरुद्ध PR डॉमिनेटर्स. गोलंदाजी मार्गवरती रितेश जाधव आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रसाद टक्के. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय परंतु ते देखील ओळखलं. बॅटचा फेस ओपन केला. अगदी पिकअप शॉट ऑन साइडला येतोय प्रसाद टक्केच्या बॅटमधनं. षटकार. 6 धावा. अप्रतिम फटका. स्वतः टीम ओनर आहेत त्यामुळे जबाबदारी सगळ्यात मोठी आहे आणि
टीम मधील प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्यासाठी अगदीच संघ मालकाचं देखील तितकंच चांगलं काम असतं. यावेळेस शॉट्स खेळलेल्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात, फंबल करतील परंतु एक सिंगल तर कंप्लीट होते. परंतु आता जर आपण पाहिले तर वाईट थ्रो आणि बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट. ज्या ठिकाणी फक्त एकच धाव होती त्या ठिकाणी ही दुसरी धाव प्रचंड वेगाने कंप्लीट होत्या. चुका भरपूर होत्यात आणि चुकेल तोच माणूस असतो आणि चुकीला माफ करणारा देखील माणूसच असतो. त्यामुळे हरकत नाही आहे. क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला थोडंसं स्वतःला सावरावं देखील लागेलच. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दिल्या, तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल, ती म्हणजे जवळजवळ जाऊन पोचले 22 या आकड्यावरती. 3 चेंडू अखेरीस 22 धावा टोटल वरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आता स्ट्रायकर एंड वरती आलाय तो म्हणजे सागर घोरपडे. यावेळेस अगदी आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा फटका खेचायचा आहे. सागर घोरपडे अगदीच पहिल्या चेंडूपासूनच आपला नैसर्गिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार, प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता अगदी त्याच्या बॅटमधून आपल्याला येत असताना पाहायला मिळते, ते म्हणजे मोठमोठे फटके. त्याचा नैसर्गिक खेळच तसा आहे. अगदी आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरतून बॉल निघून जाईल सीमा पार. सागर घोरपडेच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. अप्रतिम फटका, ओव्हरपिच बॉल होता, त्याला लवकर पिक केलं. अगदी बॅटला क्लोज आणल्याच्या नंतर हा बॉलला पाठवले सीमारेच्या पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. अंतिमचा बॉल अगदीच उडवलाय, परंतु बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी एक सिंगल मिळते. आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 14.50 सरासरीने जवळजवळ 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल दोन्ही गोलंदाजांचं, कारण की जर आपण पाहिलं ना तर अमनने जवळजवळ एक विकेट देखील घेतली, परंतु रितेश जाधव तो थोडासा महागडा पडला. ज्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या म्हणजे 15, 16 धावा आल्यात. चांगली सुरुवात. अगदीच आपण पाहिलं तर BKPLचं हे अप्रतिम असं आयोजन आहे आणि आमचे स्वप्नील दादा टक्के कायमस्वरूपी प्रत्येक गोष्टीवरती त्यांची बारकाईने नजर. यावेळेस फुलटोस होती परंतु त्याला अटेम्प्ट करता येत नाहीये. येतोय हा डॉट. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर यावेळेस लोअर फिटर्स बॉल अगदी ड्राईव्ह केल्या डीप मध्ये. प्रकाश राठोड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, फीड करतील, तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे सिंगल. नितीन आलाय गोलंदाजी मार्क वरती. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 ऑन स्कोरबोर्ड, 30 धावा. या आधीची मॅच जर आपण पाहिली तर विराज वॉरियर्सच्या संघाने अगदी पुढच्या फेरीमध्ये मजल मारली, परंतु या मोमेंटला जर आपण पाहिलं ना तर PR डॉमिनेटर्स एक चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाईन चेंज केली जाते. गती थोडीशी कमी ठेवली, टप्पा थोडासा मागा ठेवला, बॅट्समनला अगदीच प्रभावित केलं. विस्पारले डोळे, विस्पारलेत बॅट्समनचे देखील. खरं तर मोठा फटका खेचायचा आहे परंतु त्या प्रयत्न करता येत नाहीये, संधी मिळत नाहीये. संधी ही मिळवावी लागते. अगदी स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मोठमोठे फटके आणि सिंगल डबल ते देखील चालू ठेवावं लागेल. यावेळेस मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. फटका थोडासा कमी पडला, एलिव्हेशन थोडेसे कमी पडलेत. विकेट्स होते पतन. 60% बॅक टू द डगआउट. टीम PR डॉमिनेटर्स या संघाला मिळते अजून एक धक्का.
म्हणजे सलामीला आलेले जे दोन्ही बॅट्समन आहेत ना ते थेट डगआउटच्या दिशेने परतलेत. पहिल्या षटकामध्ये श्रेयस पाटीलला परतावं लागलं आणि आता जर आपण पाहिले तर 50% मैदान सोडावं लागते. टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 30 या आकड्यावरती. 30 ऑन स्कोरबोर्ड, 30 धावा. यावेळेस सगळ्यात मोठी चूक आहे, कॉलिंग नाही आहे, आय कॉन्टॅक्ट नव्हता. येस नो वेट अँड वॉच या गोष्टीचा कसलाच ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही. स्वस्तात परतावं लागते सागर घोरपडेला. आधीच मैदानाच्या आतमध्ये जर टिकून राहिलं असतं तर डेफिनेटली काही ना काहीतरी वेगळे चित्र हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. एक षटकार तर डेफिनेटली आलाय, परंतु आता परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. अगदीच मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरता तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड देखील तितकं स्ट्रॉंग असायला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवरती तुमचं बारकाईने लक्ष हे असायलाच पाहिजे. ते लक्ष कुठे ना कुठेतरी विचलित झालं सागर घोरपडेचं. तौफिक त्याने देखील थांबवलं शेवटच्या मोमेंटला, त्यामुळेच सागर घोरपडेला देखील परतावं लागते. टीमची धावसंख्या 30. यावेळेस हा बॉल तो देखील येतोय डॉट आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या 3 षटका अखेरीस जवळजवळ सरासरी 10च्या रीतीने धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 30. म्हणजे नितीनने जवळजवळ आपल्या स्पेलमध्ये एकच धाव खर्च केले आणि 2 विकेट त्या ठिकाणी त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 रनआउट आणि त्याचप्रमाणे 1 विकेट देखील त्याने संपादित केले. कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक नितीनच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती अभिलाष शेट्टी स्वतः टीम ओनर आहेत. यावेळेस राखले फुल टॉस ऑन साइडला, बॉल निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 ऑन स्कोरबोर्ड, 36 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ अजूनही 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि पुढच्या 5 चेंडूवरती नितीन आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये नितीनने प्रभावित केलं बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना देखील, आणि कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिलेत. परंतु आज बॅटिंग करावी लागेलच कारण की 2 महत्त्वाचे खेळाडू परतलेत. यावेळेस हलक्या हाताने चेंडू पुश केला डीपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दैनाथ आहे, ज्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. ती टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या 2 चेंडू अखेरीस 37 या आकड्यावरती. 37 धावा. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक. यावेळेस फुलटॉस बॉल, अगदीच कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे. नो मॅच लँड मधून क्षेत्ररक्षक दूरवरती नेतील, अमन फील्ड करतील, तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे जवळजवळ या 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 1-1, 2-2 धाव जोडत असताना जर आपण पाहिलं तर टीमचं खातं देखील हे पुढे सरकते आणि सलामीचे दोन्ही बॅटर्स हे डगआउट मध्ये आहेत. परंतु मिडल ऑर्डर मधल्या फळीमध्ये ही बॅटिंग तितकीच दमदार असायलाच पाहिजे एक चांगला टोटल उभा करायचा असेल तर. यावेळेस फुल टॉस होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रकाश राठोड, त्याच्या हातामधून कॅच सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विकेट्स होते पतन, गडी बाद होईल. टीम PR डॉमिनेटर्स या संघाचा जवळजवळ 4 गडी बाद झालेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 4 चेंडू अखेरीस
39 या आकड्यावरती. अंतिमच्या षटकातील शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या 2 बॉलवरती जर प्रहार केला तर टीमचा ग्राफ, टीमचा आलेख हे वाढायला आणि हे वाढण्यात काही शंका असणार नाहीये. परंतु तो ग्राफ वाढवायचा असेल ना तर अंतिमच्या 2 बॉलवरती प्रहार हे करावा लागेलच. परंतु गोलंदाज अगदीच कुठलीच संधी मिळवून देणार नाही. एक षटकार आला परंतु हरकत नाहीये. स्वतःला सावरलं, स्वतःला अगदीच अप केलं, पुढे आणलं, अगदीच स्वतःकडे असलेला आत्मविश्वास पणाला लावला आणि जवळजवळ आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक देखील करून दिलंय. अंतिमचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू. अंतिमचं षटक स्ट्रायकर इंडला सागर. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवले आणि आता जर आपण पाहिलं तर फॉलो थ्रू मधून चेंडूला अडवत असताना रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट बाद होते टीम PR डॉमिनेटरच्या संघाची. अजून एक गडी बाद. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. शेवटच्या बॉलवरती अगदीच काय होईल, काय रिझल्ट असेल, अंतिमच्या बॉलवरती प्रयत्न असणार आहे. शेवटचा बॉल आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन नितीन अंतिमचा चेंडू फेस करेल. यावेळेस आपण पाहिलं तर डाऊन दी लेग स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि अंतिमचा बॉल उंची भरपूर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक जज करतायत आणि या मॅच मधली अंतिमच्या बॉल वरती मिळणारी ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या इनिंगच्या खेळीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 या धावसंख्याची आवश्यकता असणार आहे टीम विराज माफ करा टीम SR स्ट्रायकर या संघाला. तर कुठेही जाऊ नका. इनिंग ब्रेक्समध्ये आपण वळूया नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीचा कॉल कडे, ज्या ठिकाणी आर्यन स्पोर्ट्स आणि ब्रदर्स ग्रुप असे 2 संघ आपल्याला एक आमने सामने खेळत असताना पाहायला मिळतील. तर मी विनंती करेन आर्यन स्पोर्ट्स टीम कॅप्टन आणि ब्रदर्स ग्रुप टीम कॅप्टन दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण आमच्या टॉस का बॉस या मंचावरती या, जेणेकरून आपण तिथे टॉस घेणार आहोत. आमच्या टॉस का बॉस या मंचावरती आर्यन स्पोर्ट्स आणि ब्रदर्स ग्रुप या दोन्ही संघामध्ये आपण करूया टॉस. चला आमचा टॉस का बॉस हा मंच थोडासा खाली करा, विनंती आहे. जिथे आपण टॉस घेत आहोत. आर्यन स्पोर्ट्स कॅप्टन विनंती आहे लगेच या, कारण की ब्रदर्स ग्रुप या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्याच्या आधी आपण टॉस कबॉलच्या मंचावरती या, कारण की ब्रदर्स ग्रुप चा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. स्कोरिंगला पाठव आता बस ना, अरे मॅच आहे माझी. अरे तू बोल. चला टॉस केला जातोय. ब्रदर्स ग्रुप आणि आर्यन स्पोर्ट्स टॉस जिंकलाय आर्यन स्पोर्ट्स या संघाने. कॅप्टन तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा. अर्थातच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. क्विक डिसिजन कॅप्टनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. वळूया मॅच कडे. सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026 हा घमासान हंगाम आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी दुपारच्या सत्रामधील मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम PR डॉमिनेटर्स आणि एका बाजूला SR स्ट्रायकर या संघामध्ये अगदीच आपण पाहिलं तर 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी एका बाजूला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे प्रकाश राठोड आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे नितीन.
आणि आमचे स्वप्नील दादा ते देखील सज्ज झालेत अगदी मॅचला एन्जॉय करण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये खरं तर अक्षरशः त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये मजा मस्ती भरपूर केली. आज अंतिमच्या दिवसामध्ये देखील जशी संध्याकाळ होईल तसं स्वप्नील दादांचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर त्यांचा चाहता वर्ग देखील भरपूर आहे, मित्र परिवार देखील भरपूर मोठा आहे. त्यामुळे स्वप्नील दादांसोबत कायम स्वरूपी आपण नक्कीच एकनिष्ठ राहायलाच हवं. वळूया मॅचकडे. BKPL 2026 आणि दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडला नितीन आणि स्ट्रायकर एंडला प्रकाश राठोड. गोलंदाजी मार्गप्रती सागर. पहिलाच बॉल गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला देण्यात आहे. एक धाव तर कंप्लीट होते. वैयक्तिक आणि सांघिक खातं उघडत असताना प्रकाश राठोड आपल्याला पाहायला मिळते 1 या धावसंख्येने. सागर घोरपडे आणि त्याचप्रमाणे प्रकाश राठोड आणि त्याचप्रमाणे नितीन असतील असे अनेक खेळाडू असतील. यांचं बॅटल अतिशय बघण्यासारखं आहे. कारण की जर आपण पाहिले तर अगदी घरच्या खेळपट्टीवरती कायमस्वरूपी नियमितपणे दररोजचा चालू असलेला सराव याच क्रीडांगणावरती याच मैदानावरती त्यांच्या माध्यमातून केला जातो. परंतु आज एकमेकांच्या विरोधात अगदी लीग फॉर्मॅटमध्ये हे संपूर्ण खेळाडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला परफॉर्मन्स. अगदीच आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून चर्चेत राहिलाय. यावेळेस वेगवान बॉल अगदीच पंचांनी जमिनीलगत हात सरमांतर केलेत. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या आकड्यावरती. आमच्यासोबत गुणलेखक म्हणून सोनेदादा पाटील अगदी की स्कोरचे प्रामुख्याने प्रमुख ऑपरेटर म्हणून त्यांना नक्कीच आम्ही पाहत आले. आणि की स्कोरच्या प्रत्येक कॅमेरामॅन असो सिस्टम ऑपरेटर असो अन्यथा प्रत्येकाला एक चांगली संधी मिळाली आहे की स्कोररच्या टीममध्ये जॉईन होण्याची. यावेळेस डिक्लेअरच्या स्वरूपात मिळणारी ही सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 2 चेंडू अखेरीस 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न हे भरपूर करणं गरजेचं आहे आणि ध्येयाचा पाठलाग हा करावा लागेलच. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर सागर घोरपडे या षटकामध्ये जर धावा येत आहेत ना तर दबाव टीम PR डॉमिनेटर्सच्या संघावरती भरपूर होऊ शकतो. परंतु तुम्हाला प्रयत्न करावा लागेलच. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय बिहाइंड विकेट कीपर. ज्या ठिकाणी मिळणार आहे फक्त आणि फक्त एक सिंगल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. आज संपूर्ण गाव एकत्र आले आणि क्रिकेट म्हटलं तर संपूर्ण गाव येतं. सोनूदादा जर आपण पाहिलं तर संध्याकाळ जशी होते ना तर एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून अगदी मैदान ते सोडत असतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये संपूर्ण गाव येणं खूप गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर उंची भरपूर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का टीम SR स्ट्रायकर या संघाला मिळत असताना नितीन बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अभिलाष शेट्टी.
यावेळेस वेगवान बॉल, खूप चांगली लाईन, लेंथ, दिशा देखील अप्रतिम ठेवली. मी म्हणेन टप्पा पडल्यानंतर चेंडूने अगदीच काटा हा बदललाय. म्हणजे आउटसाइड द ऑप्शनला पिचिंग होत असताना जर आपण पाहिलं तर सागर घोरपडेने थोडंसं व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस वेग भरपूर आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतील. सुनील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु मिळेल ती म्हणजे एक सिंगल. टीमच्या खात्यामध्ये एकदा बॅट होती आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाल्याने टीमची धावसंख्या 1 गडी बाद SR स्ट्रायकर हा संघ आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 धावा अजूनही करायच्या, त्या म्हणजे जवळजवळ 18 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकायचा असेल तर. अजूनही 36 धावा करायच्या जिंकण्यासाठी. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये सागरच्या विरोधात जवळजवळ 5 धावा आल्या. आणि सागरचं कौतुक करावं लागेल, कारण की प्रत्येक मॅचमध्ये पहिल्या दिवसापासून त्याने अगदी वर्चस्व गाजवलं. म्हणजे जर आपण पाहिलं तर बॅटिंग फॉर्मॅटमध्ये असो अन्यथा बॉलिंग फॉर्मॅटमध्ये असो, दोन्ही एंड करून अगदीच टेबल टॉपमध्ये असताना आपण नक्कीच त्याला पाहू शकता. जर रेसमध्ये असेल ना तर डेफिनेटली या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज देखील घेऊन जाऊ शकतो, अन्यथा फलंदाज. परंतु कोण असेल त्या अंतिमच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याचा रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर मिळेल ती म्हणजे एकही धाव न घेता अगदीच शांत राहावं लागणार आहे. चांगली लाईन ठेवली गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सागर आहे, म्हणजे सागराने सागरास विचारावे अशी एक कविता देखील आहे, गाणं देखील आहे. आणि सागराने सागरास काहीतरी कानमंत्र दिलाय, आपला एक्सपिरियन्स शेअर केला. यावेळेस खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. खरं तर याच कानमंत्राची खरं तर गरज होती सागरसाठी. आणि सागरला माहीत आहे की आपल्याकडे असलेला अनुभव हा आपण जर शेअर केला तर डेफिनेटली काही ना काहीतरी प्रभाव हा पडू शकतो गोलंदाजावरती आणि प्लेअरवरती देखील. यावेळेस मात्र उंची भरपूर आहे. ऑन साइडला साइड स्क्रीनच्या अगदी डोक्यावरती बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे अभिलाष शेट्टीच्या बॅट पदनं येतोय हा मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडू निर्धाव आल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 11. अजूनही कैक धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. जवळजवळ 30 धावसंख्या अजूनही करायच्या जिंकण्यासाठी. अजूनही 15 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अगदी की स्कोरच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ज्यावेळेस दबाव आहे, प्रेशर आहे, आउटसाइड द ऑफ स्टंपला मारा होत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावा ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 ऑन स्कोरबोर्ड, 12 धावा. यावेळेस प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग, ओव्हर पिच बॉलला लवकर पिक केलं आणि फेकून दिलंय ते म्हणजे मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेच्या पलीकडे अभिलाष शेट्टी सेट ऑन फायर नाव. तिच्या बॅट पण येते हा मोठा तडाखा षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. म्हणजे जवळजवळ या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव आल्याच्या नंतर पुढचे 2 चेंडू हे षटकाराच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी एक बॉल जर गोलंदाजाचा असेल ना तर डेफिनेटली दुसऱ्या तिसऱ्या बॉलवरती हे वर्चस्व गाजवत असताना बॅटर असतात. बॅट्समनचं कौतुक करावं लागेल. अस्तित्वाची लढाई आहे, संघर्षाचा ठसा उमटवायचा आहे आणि संघर्ष करण्याची प्रेरणा अगदी तुमच्या आत्मविश्वासाकडूनच मिळत असते. आणि तोच संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे टीम SR स्ट्रायकरच्या माध्यमातून. PR डॉमिनेटेड संघ अगदी सहजरित्या हार मानणार नाही, हार पत्कारणार नाही, कारण की त्यांना ठाऊक आहे की आमच्याकडे देखील तितकी क्षमता आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते.
आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस कुटापाचा बॉल फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक नितीन येत आहेत परंतु कॉलिंग नव्हतं. अगदीच आपण पाहिलं तर तरी देखील स्वतःला सावरलाय. व्हॉट अ कॅच. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये देखील आणि आता क्षेत्ररक्षकामध्ये देखील. कॅच भरपूर महत्त्वाची होती. कॅच पकडणं हे खूप गरजेचं होतं आणि तीच कॅच पकडली. मेहनत एफर्ट्स हे संपूर्ण पणाला लावले आणि विकेट आली आहे. टीम एस स्ट्रायकर या संघाला धक्का मिळतोय तो म्हणजे जवळजवळ दुसरा. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल अजून शिल्लक. अंतिमचा चेंडू. अगदीच आपण पाहिले तर की स्कोररचे दोन्ही आमचे मुख्य कॅमेरा ऑपरेटर गणेश आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर रवी. अगदीच की स्कोररला पडद्यावरती प्रत्येक खेळाडूला दाखवण्याचं काम अगदीच की स्कोरर हे प्रामुख्याने करत आले. अगदी मैदानाची पूर्णपणे असलेली शिस्त आणि मैदानात खेळाची प्रसारणं अगदी ओळखण्यासाठी की स्कोरर कायमस्वरूपी सज्ज असतं. अगदी नाविन्यपूर्ण गेल्या 2-3 वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ त्यांचा हा प्रयत्न राहिला. म्हणजे 1 वर्ष आपल्या चॅनलला त्यांनी कंप्लीट केले आणि त्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट करत असताना अनेकांना रोजगार हमी देखील की स्कोररच्या माध्यमातून मिळवून दिले. म्हणजे अनेक युवक असतील ते कॅमेरा ऑपरेटर आणि कॅमेरा ऑपरेट कशा पद्धतीने करता आलं पाहिजे त्यासाठी अगदीच मुख्य कॅमेरा ऑपरेटिंग आमचे रवी आणि गणेश पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या वतीने. आणि आमचे सोनूदादा पाटील त्यांनीच प्रत्येकाला संधी दिली. आमचे सिस्टम ऑपरेटर जर पाहिले तर मैत्रे पाटील आणि प्रशांत पाटील, प्रचित पाटील, नक्कीच त्यांचं देखील कौतुक करायचं आहे. चला वळूया मॅचकडे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या जवळजवळ 19 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका आपण. लगेचच क्षेत्ररक्षक सजवून घ्या कारण की यानंतर देखील मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. शेवटचा बॉल आणि स्ट्रायकर एंडला बॅटर पुष्पराज. यावेळेस मात्र आल्या काल देखील अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. जवळजवळ त्या 1 षटकारावरती कॅश प्राइज लगावलं होतं विघ्नेश सर 900 रुपयांचं. परंतु आता जर आपण पाहिलं तर पुष्पराज शेवटच्या बॉलवरती लगावतोय हा सगळ्यात मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 2 षटका अखेरीस 12.50 च्या सरासरीने जवळजवळ 25 या आकड्यावरती. आणि येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी देखील आवश्यकता असणार आहे ती म्हणजे जवळजवळ जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत स्कोरबोर्डवरती धावा लागल्या त्या म्हणजे 25 आणि येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा आणि 12 चेंडू. पुष्पराजचा हाच तो षटकार. पुष्पराजची हीच ती इनिंग. आता मात्र महागडी पडू शकते परंतु पहिला चेंडू त्याने फेस केला आणि षटकार देखील लगावला. कौतुक करावं लागेल. वॉट बॅटिंग. अजूनही 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. दबाव, प्रेशर, दडपण या तिन्ही गोष्टी निर्माण होऊ शकतात कुठल्याही क्षणी. परंतु आता जर आपण पाहिलं तर प्रेशर असेल. 1 षटकार आला. अजूनही 16 करायचे. गोलंदाजी मार्कवरती आले तो म्हणजे श्रेयस पाटील, एक्सपिरियन्स खेळाडू. एका बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू असल्याने दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर प्रकाश राठोड ज्यांच्याकडे देखील अनुभवाचा पुरेपूर साठा आहे. त्यांनी देखील अनेक सामने, अनेक स्पर्धा, अनेक मॅचेसला कायापालट केलं आहे
अनेक गोलंदाजावरती अगदी चढाई करून बॅटिंग ही मात्र शेवटच्या मोमेंटपर्यंत गेली आहे. परंतु आता श्रेयस पाटील ज्यांना मात्र जवळजवळ आपल्या स्पेलमधील हे 6 चेंडू अशा टप्प्यावरती टाकावे लागतील की प्रतिस्पर्धी संघावरती दबाव कशा पद्धतीने निर्माण करता येईल. परंतु आता नक्कीच पाहावं लागणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रकाश राठोड. महत्वाची मॅच. इथून पुढचा प्रवास हा मात्र असेल तो म्हणजे दोन्ही संघाच्या माध्यमातून करतो मरा अशी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमधून अगदी स्वतःला सावरावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुढे सरसावत फुटवर्क प्रॉपर. आणि आता जर आपण पाहिलं तर षटकार देखील आलाय खणखणीत. बॅट्समन प्रकाश राठोडच्या बॅटमधनं 6 धावा मिळत असताना टीमच्या खात्यामध्ये त्या ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31. 31 या आकड्यावरती अजूनही करायच्यात त्या म्हणजे 10. 11 चेंडू आणि 10 धावा. असं म्हटलं जातं ना, जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं भरपूर महत्वाचं असतं. तोच जिद्दीचा प्रवास आहे, तोच शांततेचं वातावरण आहे, तोच संयम ठेवलाय आणि मॅचला मात्र गरम केल्या. यावेळेस ओव्हरपिच बॉल आहे, ऑन साईडला खेचायचा आहे परंतु चेंडू खाली राहिला आणि डॉट बॉलची सांगता होत्या. प्रत्येक बॉलवरची पकड ही मात्र मजबूत ठेवली आहे, नजर देखील दमदार ठेवल्या. आणि प्रकाश राठोड आहे, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रकाश राठोड आहे अशक्य अशा गोष्टी शक्य होऊ शकतात. परंतु त्यासाठी असले तुमची कुवत, तुमचं पोटेन्शियल आणि तुमचा आत्मविश्वास हा त्या स्तराला असायलाच पाहिजे. तुम्हाला जर जिंकायचं असेल ना तर तुम्हाला करून हे दाखवावं लागेलच की हम किसी से कम नाही. यावेळेस डाऊन द लेग स्टंप. डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू रिलीज होते. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 10 चेंडू. काय घडेल, काय बिघडेल. यावेळेस अलॉंग द ग्रास अगदी मैदानाला गुलगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल येते डीप मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक सागर गोरपडे येतील, फील्ड करतील. तत्पूर्वी ही सिंगल देखील कंप्लीट होईल. 1 या धावसंख्येने टीमचं खातं अगदी संत गतीने पुढे देखील सरकते जाऊन पोहोचले ते म्हणजे 33 या आकड्यावरती. अजूनही करायच्या त्या म्हणजे 8. पुष्पराज. संपूर्ण मॅचचे कायापालट जर कोणी केले असेल ना त्याचं नाव आहे तो म्हणजे पुष्पराज, ज्याने एक षटकार लगावून मात्र मॅचला टर्न केलं, अगदीच दबाव निर्माण केला. अजूनही करायच्या त्या म्हणजे 8 धावा. गोलंदाजी मार्क होते श्रेयस पाटील. यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक बघत राहत आहेत परंतु त्यावरती मिळणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. 1च धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 34. 34 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक. अंतिमचे 2 चेंडू. आठ चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. मॅच कुठल्याही क्षणी टर्न होईल. अगदीच क्रिकेट असाच खेळ आहे जो तुम्हाला क्षणात उंच भरारी घेण्यास भाग पाडतो आणि क्षणात अगदीच तळगाड्यावरती देखील घेऊन जातो. यावेळेस विनिंग स्ट्रोक येईल की काय, परंतु मैदान आणि जर आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक कुठे ना कुठेतरी मात्र चुकतोय. काय घडेल, निर्णय काय आहे. अर्थातच सिंगल आले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 6 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. शेवटच्या मोमेंटपर्यंत मॅच जाईल की काय. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. अजूनही करायचे त्या म्हणजे 6. यावेळेस मात्र विनिंग स्ट्रोक. जवळजवळ 1 षटक ठेवून सामन्याचा एकतर्फी विजय मिळवत असताना टीम SR स्ट्रायकर हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. अभिनंदन टीम SR स्ट्रायकर आणि हार्ड लक बॅड लक टीम PR डॉमिनेटर्स. खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवला. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला
खूप साऱ्या शुभेच्छा असतीलच, परंतु आपण लीग फॉर्मॅटमध्ये आहोत, त्यामुळे लीग स्टेजमधील ही तुमची अंतिमची मॅच होती. त्यामुळे आपण पॉईंट्स टेबलच्या नुसार काय घडेल काय बिघडेल ते नक्कीच आपल्यापर्यंत त्याची माहिती संपूर्ण आयोजक कमिटी पोचवेलच, परंतु आपण तत्पूर्वी शुभेच्छा देऊया टीम एसआर स्ट्रायकर या संघाला. अभिनंदन टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तो देखील आमच्यापर्यंत लगेचच कळवला जाईल. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये अगदीच धोधो पाण्याच्या प्रवाहानुसार धावा काढल्या, अगदी गोलंदाजी देखील भेदकता स्वरूपात पाहायला मिळाली.